तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मोठा बदल अचानक येतो, पण तो नेहमी तुम्हाला उंचीवर घेऊन जाणारा असतो. येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात एका मोठ्या व्यक्तीकडून दोन आनंदाच्या बातम्या मिळण्याचे संकेत आहेत. ही व्यक्ती अधिकारी, गुरुस्थानावरील, कुटुंबातील ज्येष्ठ, बॉस किंवा समाजात प्रतिष्ठित असू शकते. या दोन बातम्यांमुळे तुमच्या नशिबाची गाडी अचानक वेगाने धावू लागेल. पहिली आनंदाची बातमी आहे करिअर, अधिकार आणि मोठी ओळख. ही बातमी साधी नसणार, तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारी ठरू शकते. मोठ्या व्यक्तीकडून तुम्हाला थेट शिफारस, मान्यता किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती तुमचे बॉस, संस्थेचे प्रमुख, राजकीय किंवा सामाजिक प्रभाव असलेली व्यक्ती, कुटुंबातील वरिष्ठ किंवा तुमचे गुरु असू शकतात. दीर्घकाळ तुम्ही जे कष्ट घेतले, जे प्रोजेक्ट्स मन लावून पूर्ण केले, जेव्हा कुणी साथ दिली नाही तेव्हाही जे ध्येय दाखवले, त्या सर्वांचा हिशोब आता नशिबाकडून मिळणार आहे. तुम्हाला खालीलपैकी काही मोठे बदल अनुभवायला मिळू शकतात. पदोन्नती, मोठी जबाबदारी ज्यामुळे तुमचा दर्जा वाढेल. थेट वरिष्ठांकडून कौतुक आणि विश्वास व्यक्त होणे, एखाद्या मोठ्या करारावर सही करण्याची संधी, सरकारी, प्रशासकीय किंवा प्रतिष्ठित संस्थेत प्रवेशाची शक्यता, परदेशी प्रोजेक्ट किंवा उच्चस्तरीय मीटिंगमध्ये सहभाग होण्याची संधीही मिळेल. या बातमीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमच्या आत्मविश्वासात होणारी झपाट्याने वाढ. जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्याकडे सल्ला मागतील. तुमचे नेतृत्व गुण पुढे येतील, निर्णय घेण्याची ताकद वाढेल. तथापि या यशामुळे अहंकार वाढू देऊ नका. मोठ्या व्यक्तीने दाखवलेला विश्वास टिकवणे ही तुमची जबाबदारी असेल. संयम, शिस्त आणि सातत्य यामुळेच ही संधी दीर्घकाळ टिकेल. नंबर 2 आहे दुसरी आनंदाची बातमी, आर्थिक स्थैर्य, लाभ आणि भविष्यातील सुरक्षितता. दुसरी बातमी तुमच्या आर्थिक आयुष्याला पूर्णपणे स्थिर करणारी असू शकते. आतापर्यंतच्या आर्थिक अडचणी, कर्ज, अडकलेले पैसे किंवा अस्थिर उत्पन्नामुळे तुम्ही मानसिक तणाव अनुभवत होता. त्या परिस्थितीत मोठा बदल होणार आहे. मोठ्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे किंवा थेट मदतीमुळे खालील गोष्टी घडू शकतात. एखाद्या मोठ्या गुंतवणुकीतून अनपेक्षित फायदा, अडकलेले पैसे किंवा थकीत रक्कम अचानक परत मिळणे, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल किंवा भागीदारीची ऑफर, मालमत्ता, जमीन, घर किंवा वाहन खरेदीसाठी आर्थिक पाठबळ, पगारवाढ किंवा बोनस स्वरूपात मोठी रक्कम मिळू शकते. ही बातमी फक्त पैशांपुरती मर्यादित नसेल, तर तुमच्या मनातील भीती कमी करणारी असेल. आर्थिक स्थैर्य मिळाल्यावर तुम्ही अधिक धाडसी निर्णय घेऊ शकाल. कुटुंबासाठी सुरक्षित भविष्य निर्माण करण्याचा आत्मविश्वास येईल. दीर्घकालीन योजना, बचत, गुंतवणूक किंवा विस्तार यावर लक्ष केंद्रित करू शकाल. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, अचानक आलेला पैसा योग्य नियोजनाशिवाय खर्च करू नका. शहाणपणाने गुंतवणूक करा, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. नंबर 3 आहे कौटुंबिक जीवनात मोठा सकारात्मक बदल. या दोन आनंदाच्या बातम्या सर्वात गोड परिणाम तुमच्या घरात दिसून येईल. आतापर्यंत घरातील जबाबदाऱ्या, आर्थिक ताण किंवा मतभेद यामुळे वातावरण थोडं तणावपूर्ण असेल, तर आता परिस्थिती हळूहळू मोकळी होऊ लागेल. मोठ्या व्यक्तीकडून मिळालेली चांगली बातमी तुमच्या कुटुंबासाठी अभिमानाची ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्ती तुमच्यावर अधिक विश्वास ठेवू लागतील. तुमच्या निर्णयांना मान्यता मिळेल. काही ठळक बदल असे दिसू शकतात. घरात एखादे शुभ कार्य, साखरपुडा, लग्न किंवा नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ चालू असलेले वाद किंवा गैरसमज मिटणे, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत दिलासा मिळणे, तुमच्याकडे घरातील मुख्य निर्णयकर्ता म्हणून पाहिले जाणे. तुमच्या यशामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल. मुलांमध्ये प्रेरणा वाढेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. तुम्ही कुटुंबासाठी आर्थिक आणि मानसिक आधारस्तंभ बनाल. नंबर 4 आहे नशिबाची गाडी वेगाने पळण्यामागील ज्योतिषीय आणि मानसिक कारणे. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे योग्य वेळ आली की जीवनात अचानक प्रकाश पडतो. काही काळ अंधार आणि संघर्ष अनुभवूनच सिंह व्यक्ती अधिक मजबूत बनतो. गेल्या काळात आलेल्या अडचणी या तुमची मानसिक आणि आध्यात्मिक तयारी करण्यासाठी होत्या. तुम्हाला संयम, शिस्त आणि परिस्थितीचा सामना करण्याची ताकद शिकवली गेली. आता त्या अनुभवांचे फळ मिळणार आहे. मोठ्या व्यक्तीचे मार्गदर्शन हे तुमच्या यशाचे टर्निंग पॉइंट ठरेल. तुमच्यातील नेतृत्व गुण, स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मविश्वास यामुळे योग्य संधी तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. तुम्ही जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा परिस्थितीही तुमच्या बाजूने वळते. हीच नशिबाची गाडी वेगाने पळण्याची खरी सुरुवात आहे. मानसिकदृष्ट्या तुम्ही आता अधिक स्थिर आहात. भावनिक निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक पावले टाकत आहात. त्यामुळे मिळालेली संधी टिकवून ठेवण्याची ताकद तुमच्यात आहे. नंबर 5 आहे मानसिक, आध्यात्मिक आणि वैयक्तिक प्रगती. या काळात फक्त बाह्य यश नाही, तर अंतर्गत बदलही मोठ्या प्रमाणात घडतील. तुमच्या विचारसरणीत परिपक्वता येईल. पूर्वी ज्या गोष्टींनी तुम्हाला दुखावले किंवा अस्थिर केले त्या गोष्टी आता तुम्हाला फारसा त्रास देणार नाहीत. आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्ही अधिक जागरूक व्हाल. ईश्वर, कर्म आणि नियती याविषयीची समज वाढेल.
तुम्हाला जाणवेल की प्रत्येक संघर्षाने तुम्हाला मजबूत बनवले आहे. तुमच्यातील आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची वाणी प्रभावी होईल, निर्णय क्षमता तीव्र होईल आणि हा काळ स्वतःला नव्याने ओळखण्याचा आहे. तुम्ही फक्त परिस्थितीचा भाग नसून परिस्थिती घडवणारे आहात याची जाणीव होईल. सिंह राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट येण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या व्यक्तींकडून मिळणाऱ्या 2 आनंदाच्या बातम्या तुमचे आयुष्य वेगळ्याच स्तरावर घेऊन जातील. नशिबाची गाडी आता वेगाने धावणार आहे, पण तिचा ड्रायव्हर तुम्हीच आहात हे विसरू नका. मेहनत, संयम आणि योग्य निर्णय यामुळे तुम्ही या संधीचे सोने करू शकता. हा काळ तुमच्या आत्मविश्वासाचा, प्रतिष्ठेचा आणि आर्थिक स्थैर्याचा आहे. योग्य दिशेने पाऊल टाका आणि येणाऱ्या आनंदाचे स्वागत करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची जर अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.